मागील काही दिवसापासून आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते गोंदिया असेल, भंडारा असेल, वर्धा असेल या भागातून आलेले विद्यार्थी आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर यांचे 29 मागण्या होत्या आणि एक मागणी जी आहे ते आदिवासी मंत्री यांनी पूर्ण केली असली तरी 28 मागण्या यांचे जे आहेत ते अपूर्ण आहेत। दुर्गम भागातील विद्यार्थी आहेत आणि एका अर्थानं इथले अनेक विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल यांना कुठेतरी भविष्यात जे आहे ते अधिकारी बनायचे, कुठल्या तरी प्रशासकीय व्यवस्थेत जाऊन कुठेतरी काम करायच्या। मात्र असं असताना कोसो दूर किलोमीटर येऊन या ठिकाणी एका अर्थानं वास्तव करत असतात। मात्र त्यांच्या आजही 28 मागण्या अनेक वर्षापासून जर बघितलं असेल तर आदिवासी समाज जे आहे ते आपल्या हक्काच्या मागणीसाठी एका अर्थानं लढत असतो। अशा असताना आंदोलनाला एका अर्थानं नागपुरातील सुरू आहे। यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते कशा पद्धतीने सुरू आहे, कारण की रात्र जागून त्या या ठिकाणी आपले आंदोलन एका अर्थानं मागणी करत असतात। काय सांगाल? एका अर्थानं जर बघितलं असेल तर आपली मागण्या ज्या आहेत ते अजूनही सरकार पुढे आहेत। एक मागणी पूर्ण केली आहे, 28 मागण्या अजून प्रलंबित आहे। काय सांगाल या संदर्भात? 28 मागण्या ज्या अजूनही प्रलंबित आहे, मला तरी वाटते त्याच्याकडे पुन्हा सरकारने लक्ष द्यावे, कारण की 29 मागण्यापैकी एक मागणी तुम्ही पूर्ण करत असेल, कुठेतरी 28 मागण्यांचा आणखी प्रश्न आमचा आहे। कारण आलं त्याच्यामध्ये जप्तलाईवाला विषय आला आहे, 12,500 पदभरती आहे, बिंदू नामावली आहे, जे क्रमांक 8-9ला गेले ते आम्हाला ते पुन्हा 2 वरती पाहिजे आहे। आणि रुग्णवाहिका जे म्हणजे आश्रमशाळेमध्ये जो प्रकरण घडलेला आहे ते रुग्णवाहिका पण आम्ही तिथे म्हणजे 24 तास उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख भरपूर मागण्या आहे आमच्या, त्या अजून सरकारने पूर्ण केलेली नाही आहे। आपण जर बघितलं असेल तर एक मागणी प्रामुख्याने दिसते की अनेक आदिवासी जे हॉस्टेल्स आहेत ते आजही खाजगी इमारतीत आहे, त्यांना सुद्धा या संपूर्ण याच्यात मनस्ताप जे आहे ते अन्य विद्यार्थ्यांना सहन करावं लागतं। आपण जर बघितलं भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा येथील त्या तालुका केंद्रावर जे आहे ते आजही खाजगी जे आहेत ते एका अर्थानं इमारतीत आहे। असं असताना काय तुला वाटते आणि तू कुठून आली आहे? मी वर्धा डिस्ट्रिक्टमधून आलेली आहे आणि माझं नाव रेणुका विश्वेश्वर दुर्वे आहे। तर मला असं वाटतं की विद्यार्थी घरून जेव्हा पालक त्यांना पाठवते, शिक्षणासाठी पाठवते, जर त्यांना सुविधा तरी नाही म्हणत पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या, जसं शिक्षणासाठी म्हणजे अभ्यासासाठी लायब्ररी आणि बाकीच्या गोष्टी जर प्रोव्हाइड झाल्या तर त्यांना खूप त्याचा लाभ होणार आणि त्यांच्या भविष्यासाठी एक चांगले प्रकारे निर्माण होणार। आणि त्यामुळे जर भविष्यासाठी चांगल्या प्रकारे जर एखादा व्यक्ती अभ्यास करत आहे किंवा चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे तो भविष्यात एक चांगल्याच प्रकारे नागरिक तयार होतो, असं माझं मत आहे त्याबद्दल। बघितलं असेल तर अन्य जिल्ह्यातून सुद्धा जे आहेत ते विद्यार्थी आलेले आहेत। आपण अन्य ठिकाणी सुद्धा आंदोलन जे आहे ते सुरू आहे। त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर सुप्रिया सुळे यांनी काल ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जे आहेत ते विद्यार्थ्यांची बातचीत केली। तुम्हाला कुठल्या राज्यकर्त्याचे असेल किंवा अन्य पक्षातील राजकीय नेत्यांच्या फोन आला का, काय बोलणं झालं का आपलं? नाही, आम्ही वर्धेहून आलेलो आहे, आम्ही स्वतःहून आलेलो आहे। ज्या काही आमच्या 28 मागण्या आहेत त्याकरिता आलो आम्ही इथे, कोणाच्या दबावाखाली आलेलो नाही, आम्ही स्वतः विद्यार्थी नेतृत्व करतो। तू कुठून आला आहे? तुझी काय एका अर्थानं मागणी आहे आणि कधीपासून तू इथं बसलेला आहे? आम्ही 3 दिवस झाले इथे बसलो नाव। आमची मागणी आहे जे 28 मागण्या आहेत, तिथं आम्हाला गोंदिया जिल्ह्यात हॉस्टेल वसतिगृह नाही आहेत, ते भाड्याचेच आहेत, 4 मुला-मुलींचे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर गोंदियातला विद्यार्थी आहे, असे अनेक जे जिल्हे आहेत, जे आजी तालुका केंद्रावर जर बघितलं असेल तर तेथील वसतिगृह जे आहे ते खाजगी आहे, त्यामुळे त्यांची मागणी आहे, सरस मागणी आहेत। 29 मागण्यापैकी एक मागणी जरी आदिवासी मंत्र्यांनी पूर्ण केल्या असल्या तरी 28 मागण्या आजही त्यांच्या कायम आहेत आणि हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी गेला घेऊन जे आहे ते आंदोलन यांचं सुरू आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।